लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे। मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना हे बोरन्हाण घालण्यात येतं। शिशु संस्कार म्हणून लहान मुलांना हे बोरन्हाण घालतात। बदलत्या ऋतूचा परिणाम लहान मुलांवर होऊ नये यासाठी या कालावधीत मिळणारी फळे, बोरे, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा मुलांच्या डोक्यावर टाकल्या जातात। मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं। मकर संक्रांतीच्या अखेरी दिनी हे बोरन्हाणासाठी योग्य आहे, पण बोरन्हाण रथसप्तमी पर्यंत करतात। वयोगट 1 वर्षाच्या मुलांपासून ते वयोगट 5 वर्षाच्या मुलांचं बोरन्हाण केलं जातं। हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो। प्रथम औक्षण करून मुलांच्या मस्तकावर उसाचे कर्वे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात। यालाच बोरन्हाण म्हणतात। मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात, मग सुवासिनींना हळदी कुंकू देतात। बोरन्हाण घातल्यानं मुलांना पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही व त्यांचे आरोग्य चांगले राहते असे समजले जाते। हा संस्कार मुख्यतः महाराष्ट्रात प्रचलित आहे। बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालून नटवतात। पाटावर बसवून त्यांचे औक्षण करतात व बोरे, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्ताशे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून मुलांच्या डोक्यावरून ते टाकले जाते आणि बाळास अंघोळ घातली जाते। घरातील व जवळपासची लहान मुलेही या वेळेस उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात। यालाच बोरन्हाण असं म्हणतात। बोरन्हाण का करायचं या संदर्भात अशी आख्यायिका आहे। करी नावाचा एक राक्षस होता। त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नयेत यासाठी सर्वात आधी हे श्रीकृष्णांवर केलं गेलं। त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केलं जातं। लहान मुलं कृष्णाचं रूप आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असं मानून लहान मुलांवर बोरन्हाण केलं जातं। तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल असतात। लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते। म्हणून यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा याचा समावेश केला जातो। खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात।